मान धरत नाही का अजून? नाही सर. मान नाही धरत. या चालत. हां आणा चालत. पायाची तिडी निघत नाही का? हां हा चला चला. उभं राहा येतंय का? नाही येतंय अजून. हां आ जाओ आ जाओ. ठीक आहे बस घ्या खांद्याला खांद्याला घ्या. बोलतोय का तू? बोला येतंय का? नाही सर. काय मम्मी पप्पा म्हणतोय का? नाही नाही आजोबाला तेवढा आणला म्हणजे. बर पण मम्मी पप्पा नाही म्हणलं. नाही. आजोबा लाड करतील का? हा करतो सर. जरा लाड करा जरा. आजोबाला अण्णा म्हणलं पण तुम्हाला मम्मी नाही म्हणलं अजून. नाही नाही. मम्मी म्हणलं पाहिजे आता. आपल्या भैयाचं महेश बोरकडे सर. कुठलं गाव? सोलापूर. बर काय सुधारणा झाली भैयामध्ये? सुधारणा सर यांनी बसत नव्हतं जास्तीत जास्त. हां मान पण व्यवस्थित धरत नव्हता. तर कमीत कमी 15 दिवसामध्ये औषध घेतले मी. हां 15 दिवसानंतर चांगला रिझल्ट लागला सर याचा. फक्त 15 दिवसात? हा 15 दिवसामध्ये सर. काय बदल झाला? हे मान धरत नव्हता 25% मान धरायला सर. हां ताईट उभा राहत नव्हतं व्यवस्थित. ते पण ताटमध्ये उभा राहिला असं. दाखवा बरं. असं उभा राहतो सर. असं उभा राहत नाही. पहिला असं उभा राहत होता? नाही हे असं खाली असं उभा राहायचा सर. हां. पण खाली बसायचं एकदम. आता कमीत कमी 10-15-20 मिनिट तर आरामशीर उभा राहतो. आणि पायाची तिडी? पायाची तिडी पण असं जास्त पडत होते. पण व्यवस्थित आता थोडी ठेवा लागले सर. सर निश्चित सुधारणा झाली. ओके सर. 15 दिवसात? 15 दिवसानंतर सर. कोणाला विश्वास बसायचा की 15 दिवसात ही पोरं नीट होतात? आहे सर तुमच्यावर विश्वास आहे सर. अजून काय काय बदल झाला ताई? बराच बदल झाला. सांगा बरं काय काय बदल झाला? म्हणजे असं जास्त वेळ थांबत नव्हतं त्याला. आता जरा जास्त वेळ थांबा लागलाय. आणि हाताला काय तर थोडं थोडं पकडायला लागलं. पकडायला लागलाय? दाखवा बरं पकडून. हे टोपण पकडायला लावा. हं. जरा जरा हे जर ना आता. अरे वा. अरे टाकला का? म्हणजे असं वस्तू पकडायला लागलाय. हा बघा. आता हे पेन जसं टोपण पकडलं. पहिलं पकडत होता असं? नाही नाही सर नाही. म्हणजे हात चालू झाला. चालू झालाय सर. आणि हात मारणं हालचाल त्याच्यामध्ये किती फरक आहे? हा त्यात बी फरक पडलाय. हालचाल जास्त वाढले. क्या बात आहे. मग झोपताना कसा झोपतो? पाठीव कुशीवर? इथं एकाच अंगावर झोपून राहतात सरळ ते झोपतो त्यांनी. होय का? झोपण्यात पण बदल झालाय? हा. झोपा बरं. झोपा. खुशी बदलतो आता? हा बदल सर. हं? असं साईड बदलतोय? हा साईड पण बदल. पहिलं साईड बदलत होता का? नाही नाही असाच झोपत होता सर पहिला. आणि आता? आता एका साईडला तिकडे बघा. ये. दाखवा. ये. फिर बघ. फिर इकडे ये. थोडा आधार देऊन त्याला सांगा. ये. असं असं असे असे ये असं ये. हं, हं. असं असं. अरे वा वा वा. अशी खुशी बदलायला लागलाय हो सर. स्वतःहून. हो सर. छान वाटतंय. ओके सर. आता घ्या खांद्याला घ्या. क्या बात आहे. आता जी मुलं आहेत बरं का जी मान धरत नाहीत. हो सर. जगराय भाऊ तुम्ही तर सोलापूरवरून आले. कसं काय तुम्हाला हे अकलूजचा पत्ता कळला? सर मी युट्यूबवर सर्च करून बघितले सर. हा त्याच्यानंतर सर्च केल्यानंतर माझी भाची राहते इथं अकलूजच्या साईडला. बर. त्यांनी माहिती दिली की माझं शेजारचं मूळ असंच होतं. तर तिथं चांगलं झाल्यानंतर मी युट्यूबला सर्च करून बघितल्यानंतर मी इकडे आलो सर. क्या बात आहे. म्हणजे इथल्या बहिणीने सांगितलं. हो सर. आता ज्यांच्याकडे बाळ आहेत आणि ज्यांचं जे बाळ चालत नाहीत बोलत नाहीत हो सर. त्यांना तुम्ही दोघं काय सांगाल? सांगणार आहे सर. असं अकलूजला एक सर आहेत की बाळ तिथं व्यवस्थित चालतं बोलतं. समस्या असेल तर तुम्ही सगळेजण तिथे जाऊन भेटून या. पण एरवी विश्वास बसत नाही ना. नाही नाही सर तसं नाही. मान धरत नाही बोलत नाही म्हणलं की टेन्शन येतं. नाही 100% सर धरते सर. पण लोकांना विश्वास नसला तरी पण जाऊन समक्ष जाऊन बघा. सरांना भेटायला पाहिजे तिथं. भेटल्यानंतर त्यांना सगळं समजेल लवकरच. आणि साबुदाण्याच्या गोळ्यावर तर विश्वास बसत नाही. 100% साबुदाण्याच्या गोळ्यावर तर आमचा मुलगा बरं व्हायला सर. एवढ्या छोट्या गोळ्या म्हणल्यानंतर नाही नाही सर. नुसत्या गोळ्यावर नीट झाला.